कारण ती दिव्या रस्त्यातच भेटली. मुंबईला जाण्याची काही गरज नाही भासली. तुझ्यामुळे संबंध तोडले तिच्याशी. याची फार मोठी किंमत चुकवावी लागते मला. हे बरं आहे तुमचं. जेव्हा बघावं तेव्हा नुसतं मला ओरडत असता. म्हणजे तुमचं काय चांगलं झालं तर तुमच्यामुळे होतं, तुमचं काय वाईट झालं तर ते माझ्यामुळं. हे योग्य नाही. आणि त्या दिव्या मॅडमचं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? त्या एवढ्या लवकर आल्या म्हणजे त्यांना पुरावा घावलं नसतील ना. मग कशाला तुम्ही टेन्शन घेताय? बरं ते सगळं जाऊ द्या. मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं. इकडे या. काय? अहो या तर. अहो या ना. काय? डॉक्टर, ह्यो शालू कसा दिसतोय सांगा ना. म्हणजे ह्याला मॅचिंग तुम्हाला शेरवानी घेता येईल. पिंपल, तुझा हा पालिशपणा आता माझ्या डोक्यात जायला लागलाय. हाय का? आता मी काय केलंय? चांगलंच विचारत होती ना. साड्या घेताना पण तुम्हाला इंटरेस्ट नव्हता. आता बी बोलण्यात नीट इंटरेस्ट नाही. लगीनच कशाला करतोय काय माहिती. इथे विचार करून करून माझ्या डोक्याचा भुगा झालाय सगळा. आणि तुझं काय लग्न. आणि तुला माहिती ना आपण खोटं खोटं लग्न करतो. काय चाललंय हे सगळं? लग्न खरं असू द्या नाही तर खोटं, पण आपण एवढा सगळा खर्च करतोय म्हटल्यावर थोडस एन्जॉय केलं तर काय होतं? एक मिनिट. आपण खर्च? मी खर्च करतोय सगळा. त्यामुळे हात जरा आखडता ठेव आणि तुझ्या घरच्यांनाही सांग. उद्या दिव्याने विचारलं एवढा पैसा कुठून आणला तर काय सांगू मी तिला? नशीब तिला काय पुरावा सापडला नाही. डॉक्टर, पण जर का मॅडमला पुरावा घावला असतं तर आता तुम्ही इथं असते का? तुम्ही जेलमध्ये असते ना. त्यामुळं मला नाही वाटत मॅडमला काय पुरावा घावला असतील. आणि त्या चव्हाण साहेबांना मागच्या वेळेस जेवढं काही पुरावा घावलं होतं ते तर सगळं तुम्ही जाळून टाकलं ना. त्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही अजिबात अडकणार नाही बघा. हो, तेही आहेच. कारण ती खूपच नॉर्मल वागली माझ्यासोबत. याचा अर्थ तिला काही सापडलं नाही. अगं मग मी तेच तर सांगते ना. आप बिलकुल टेन्शन मतलब. बरं ते सगळं जाऊ द्या. ह्यो शालू कसा दिसतोय सांगा की. छान आहे. हाय का? माझ्याकडे बघून सांगा की कसा दिसतोय. सांगितलं नाही तर छान आहे. निघ. हॅलो सर. कशा आहात एसीपी दिव्या सिंग? मला केस संबंधी काहीच अपडेट नाही तुमच्याकडून. सर मी तुम्हाला फोन करणारच होते. देवी सिंग केसमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट आहे. हे तुम्ही माझ्या समाधानासाठी बोलताय की खरंच आहे? नाही सर, खरं आहे. पुढच्या काही दिवसात तो देवी सिंग आपल्या ताब्यात असणार आहे. मला एक खूप महत्वाचा साक्षीदार मिळालाय जो देवी सिंगला खूप चांगला ओळखतो. गुड. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. आता बेफिकर राहू नका. मला या केसमध्ये जराही हलगर्जीपणा नकोय. नाही होणार सर. काही करून तो देवी सिंग हाती लागलाच पाहिजे. सर माझ्यावर विश्वास ठेवा. काही दिवसात तो जेलमध्ये असणार आहे. गुड. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर. हाताला धरलंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढं सकाळी इकडे? आहे का? अहो सकाळ काय, दुपार काय, संध्याकाळ काय, ऊन काय, पाऊस काय, काही बघायचं नसते. आता लगीन घर म्हटल्यावर सगळं ध्यान लग्नाच्या तयारीच लावायचं असतं. तेव्हा कोणाला आणले? तात्या, अहो काय तिकडं काय करता? या इकडे. या या. का बघू कोण आहे? टेलर. अयो नाम्या लगाय का झटक्यात ओळखले की डॉक्टरांना. तुमचं डोकं म्हणजे एकदम नादच खोळ आहे बघा. हा हा, घ्या घ्या कोटाचं माप घ्या. ए शेरवानी शिवायची म्हणलं का नाही? शेरवानीचं माप घ्या. नाही नाही नाही, कोट घ्या कोट. कोटावर डॉक्टर कसे एकदम डॅशिंग दिसतील. ए माकडा, अरे शेरवानी घातल्यावर नवरदेव नवरदेव असल्यासारखं वाटतोय बघ.
अरे कोट घातल्यानंतर डॉक्टर एकदम डॉक्टर वाटतील. ए तुला म्हटलं का नाही शेरवानी शिवायची म्हणजे शेरवानी शिवायची. हो तुम्हीच सांगा शेरवानी चांगली का कोट चांगला? तुमचं काय ते ठरवा आधी आणि मग मला सांगा, तोवर मी पेपर वाचतो. बर वाचा वाचा. नाही डॉक्टर तुम्ही सांगा मला कोट चांगला वाटतोय का शेरवानी चांगली वाटते तुम्हाला सांगा. डॉक्टर याला सांगा कोट चांगला की नाही. तुम्ही आधी शांत व्हा. बजा, तू म्हणतोस जसं मी लग्नामध्ये शेरवानी घालतो आणि नाम्या तू म्हणतोस जसं रिसेप्शनला मी ब्लेझर घालतो. कोट. हा काय भारी म्हणजे भारीच आयडिया आहे की लगा ना आम्ही माझ्या डोक्यात नाही आली हे सगळं. दोन्हीचं माप घ्या. हा ह्या सगळ्यांचे फोटो पेपरमध्ये नक्कीच त्या दिव्याने दिले असणार, पण आत्ता का दिलेत? याच्या पाठीमागे सुद्धा नक्कीच काहीतरी प्लॅन असेल तिचा. मॅडम नाश्ता करून घ्या ना. हा घेऊन या ना. मॅडम नाश्ता कधीचाच दिलाय, आता तो थंड होईल. सॉरी मी कामात होते, लक्षातच आले नाही. मी घेते. हल्ली तुमचं खाण्यापिण्याकडे लक्षच नसतं मॅडम. जोपर्यंत त्या देवी सिंगला पकडत नाही ना, तोपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाहीये. बोला शिकरे. मॅडम एक महत्वाची बातमी आहे, तुम्ही लवकर पोलीस स्टेशनला या. काय महत्वाची बातमी आहे? असं फोनवर नाही सांगता येणार, पण अत्यंत महत्वाची माहिती आहे ती लागली आहे देवी सिंगच्या केस बद्दल. बरं मी लगेच आले. आय होप ही माहिती तरी मला देवी सिंग पर्यंत पोहोचवेल. का बोलवलं? नाश्ता आणू का? हे बघ दिव्याचा पराक्रम, हात धुवून मागे लागली ती माझ्या. अयो या सगळ्यांचे एकत्र फोटो म्हणजे दिव्या मॅडमला समजलं का या सगळ्यांचं कोणी एकानेच केलंय ते? तिला कळलंय म्हणून फोटो छापून आणले तिने. तिला फक्त हे सगळं मीच केलं याचा सुगावा नाही लागला पाहिजे, नाहीतर आपण दोघं संपलोच. डॉक्टर तुम्ही प्लीज काहीतरी करा. मी तर हिरण व्हायचे स्वप्न बघते, मला नाही जायचं जेलमध्ये. डॉक्टर प्लीज तुम्ही काहीतरी करा. एक वेळेस ना त्या लग्नाच्या बेड्या परवडतील, पण पोलिसांच्या बेड्या नको. तू जरा स्वतःच डोकं चालव ग, नेहमी माझ्यावर काय डिपेंड असतेस? अहो डॉक्टर पण आता माझं डोकं चाललं झालंय, तुम्हीच काहीतरी करा. तू जा, मी काहीतरी डोकं चालवतो. जा. ठीक आहे. रेशमाचा नवरा तो विजय, तो काही नवीन माहिती देणार नाही, कारण त्याचं सगळं सांगून झालंय. रूपाच्या बापाला तर मी कधीच संपवलंय. अपर्णाचा काका तो पुन्हा या लफड्यात पडेल असं वाटत नाही. मंजूचा नवरा अमर, तो इथे येणं काही शक्य नाही, आणि आला तरी काही उपयोग होणार नाही. जर कोणी अज्ञात माणसाने काही माहिती दिली तरच धोका, पण तो माणूस कोण असेल मला सावध राहायला पाहिजे. अहो कधी येणार मॅडम तुमच्या? मला काम आहेत, माझा धंदा बुडतोय. तुम्हा पोलिसांची मदत करायची म्हणजे एक टेन्शनच असते. येतीलच इतक्यात, थोडी कळ काढायला शिका की. चांगल्या कामासाठी थोडा वेळ दिला तर काय हरकत आहे. शिखरे काय महत्वाची बातमी आहे? आपण पेपरला जी बातमी दिली होती ना, त्याचा फायदा झालाय मॅडम. हे माहिती द्यायला आले. गुड. बोला काय माहिती तुमच्याकडे? घाबरू नका, हे आपल्यातच राहील.
तुम्ही मला माहिती दिली आहे हे कोणालाच कळणार नाही. सांगा, यांच्यापैकी कोणाची माहिती आहे तुमच्याकडे? त्या पिवळ्या साडीतल्या माझ्या गाडीतूनच मुंबईला जायला निघाल्या होत्या. रेश्मा निघाले होते म्हणजे मी त्यांना मुंबईला घेऊन जायला निघालो होतो, पण मध्येच त्यांना कोणाचा तरी फोन आला. मग मुंबईला जायचं कॅन्सल झालं. पुण्यामधूनच गाडी मागं वळवायला सांगितली. कुठे? ह्याच गावात सोडलं मी त्यांना परत. बरं, अजून तुला काही आठवते का? तशी ती विचित्र वागत होती, लक्षात आहे माझ्या. पण मला मध्येच गाडीतून उतरवून एकटीच काहीतरी मोबाईलवर शूट करत होती. एकटीसाठी अख्खी गाडी बुक केली होती. ठरलं होतं मुंबईला जायचं, पण पुण्यातनंच गाडी मागं वळवली. मी भांडलो त्यांच्याशी आणि वरचं पैसे पण नाही दिले त्यांनी. बरं ठीक आहे, तुमच्याकडे ती तारीख आहे का ज्या दिवशी ती पुण्यात गेली होती? हो, तसं आपलं काम चोख आहे. आपण कधी कुठं कुणाला किती वाजता सोडलं हे सगळे लिहून ठेवतोय. हे बघा, या तारखेला. शिखरे म्हणजे खरं बोलतंय. याचा अर्थ रेश्मा मुंबईला गेलीच नाही, ती याच गावात कुठेतरी आहे. आता काही झालं तर मी तिला शोधूनच काढेन. वंदी अक्का, अगो बा, हा काय अवतार केलायस? अवतार कशाला करतीया? बरं वाटण झालंय मला. चांगली कुस्तीत गाजर खातीय आणि काय झाड भरली ग तुला? ते डॉक्टर जावई आहे ना, त्याला जाऊन दाखवा आणि आराम करा. अहो, मी आराम केल्यावर बाकीच्यांची पोट कशी भरतील? स्वयंपाक कोण करणार? नाहीतर तुम्हालाच करायला लागल. नाही 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 नाही, मी स्वयंपाक बिपाक काय करणार नाही. मी ह्या घरची पाहुणी आहे. पाहुण्यांनी फक्त खायचं असतं, काम नसतं करायचं. अहो अक्का, मी काय खोटं बोलतीय का? डोकं दुखतंय, कणकणी आली आणि ताप बी आलाय, म्हणून म्हणतीये आज एक दिवस करा, परत मी आहेच. आहे बघितलंस का तुझी सून कशी मला कामाला लावती ती? अगं, मला जर दिसत असतं ना तर पहिले तुझ्याकडे बघितलं असतं. ए आहे, एक दिवस स्वयंपाक केला म्हणून तुझं काय हात झडत्यात वय ग? आणि मंगल काय बळं ना करतीये का? हा, तिने केलंय की आता पावतर सगळं. पण मी या घरची पाहुणी आहे ना. अगं, पाहुणा वर्षात ना एकदा येतो आणि 1-2 दिवसच राहतो. तुझी तर गाडणूक दर आठवड्याला आहे माहेराला, आणि महिना महिना इथनं हालायचं नाव घेत नाहीस तू. आली मोठी पाहुणी. अगं आहे, अगं तुझ्यासाठी जीव तुटतो ना, म्हणून मी सारखी सारखी येते इथं. आणि तुला जर माझी अडचण होणार असेल ना तर जाते मी आत्ताच्या आत्ता. तुला कुणी अडवलंय? मंगल, तर बाबूला सांगा ह्या दोघांना स्टँडवर सोडायला. मी करते स्वयंपाक. हा, अगं आहे, एवढी बी मी आतल्या गाठीची नाही ग की माझ्या आईला स्वयंपाकाला लावील. हे बघ, मी स्वयंपाक करते आणि मग जाते. तू जातीयस, तू महिनाभर हालत नाहीस इथनं. व चालली जीवन लावली टाळ्याला. मंगल, जा तू जाऊन आराम कर. मॅडम, तुम्ही विजयला बोललो होतं, ते आलेत. पाठवा. हो मॅडम. आत येऊ मॅडम? काय झालं, तुम्ही अर्जंट बोलवलं? काही कळलं का रेश्माबद्दल? हो, म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय. काय कळलं मॅडम? कुठे आहे माझी रेश्मा? ती जिथे तिथे व्यवस्थित आहे ना? या सगळे प्रश्नांचे उत्तर तुम्ही मला द्यायला हवे मिस्टर विजय. रेश्मा मुंबईला कधी गेलीच नव्हती, ती परत गावात आली. ही गोष्ट तुम्ही मला का सांगितली नाही? काय? रेश्मा गावात परत आली होती? मला कशी नाही भेटली? तुम्हाला काही माहित नाहीये? असं नाटक करू नका मिस्टर विजय. मॅडम, मी शपथ घेऊन सांगतो, मला खरंच यातलं काही माहिती नाही. मी का खोटं बोलेन तुमच्याशी? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम. नाही ठेवू शकत. सध्या वेळ आणि परिस्थिती अशी आली की मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही.
आज दिवसभर तुम्हाला इथेच थांबायचंय आणि मी सांगितल्याशिवाय कुठेच जायचं नाही. चालेल मॅडम, थांबतो मी. मला माझी रेश्मा मिळणार असेल तर मी तुम्ही म्हणाल ते सगळं करायला तयार. मॅडम प्लीज मला माझी रेश्मा शोधून द्या. मला सांगा ना काय कळलं तिच्याबद्दल, कुठे आहे ती? कळेलच. या बसा. मान्य आहे माझ्यासारखा डॉक्टर हा देव माणूस असतो, पण म्हणून पेशंटने गोळ्या घ्यायच्या वेळा चुकवायच्या नाही. हे घ्या 300 झाले. डॉक्टर आत येऊ का? या ना या. बसा. बोला काही काम होतं का? हो, खूप महत्वाचं काम होतं. तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. डिंपल पाणी आण जा. ते काय आहे की तिथं? डिंपल बाहेर जाऊन थांब. बोला काय काम होतं? मला रेशमाबद्दल काही माहिती हवी होती. विचार. जो इन्फॉर्मेशन हमें मिली है उसके हिसाब से रेशमा कधी मुंबईला गेलीच नव्हती. ती अर्ध्या रस्त्यातून परत याच गावात आली होती. काय? रेश्मा वहिनी मुंबईला गेल्याच नाहीत? अर्ध्या रस्त्यातूनच परत आल्या? मग आता कुठे आहेत त्या? त्याचा शोध चालू आहे. ती परत याच गावात आली होती याची तुम्हाला खरंच कल्पना नव्हती? ती परत याच गावात आली होती याची तुम्हाला खरंच कल्पना नव्हती? नाही, मला खरंच काही कल्पना नव्हती. मला असं काही माहिती असतं तर मी तुम्हाला आधी सांगितलं असतं ना. पण मला एक कळत नाहीये, हे सगळं तुम्ही मिस्टर विजयला विचारायचं सोडून मला का विचारताय? त्यांची चौकशी सुरू आहे, पण ती तुमची पेशंट होती म्हणून मला वाटलं तुम्हाला माहित असेल. ती गावात आल्यानंतर तुमचं तसं बोलणं झालं होतं का? किंवा तिचा फोन वगैरे आला होता का? नाहीये, असं खरंच काही झालेलं नाहीये. असं झालं असतं तर खरंच बरं झालं असतं. मी रेश्मा वहिनींना समजावून सांगितलं असतं की असा संसार अर्धवट सोडून पळून जाऊ नका. अजूनही छान दिवस येतील, मी मिस्टर विजयना समजावून सांगेन. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं म्हणून त्याने मला फोन केला नाही, मला भेटलाही नाहीत. मला खरंच काहीच कल्पना नाहीये. एक संसार वाचवता आला असता मला. हो, तुमचं अगदीच खरं आहे, पण यात तुमची काहीच चूक नाहीये. तुम्ही का मनाला लावून घेताय? एक मिनिट. आता तुम्ही म्हणाला की रेश्मा गावात आली होती. जर का ती गावात आली होती तर ती सगळ्यात पहिल्यांदा घरीच जाईल. म्हणजे कुठलीही बाई आपल्या नवऱ्याकडेच जाणार ना. हो, पण हे विजय नाकारतोय. त्याचं म्हणणं आहे की रेश्मा त्याला भेटलीच नव्हती. मला वाटतं रेश्मा वहिनी पळून जाण्यासाठी निघाली असेल आणि प्रियकरने आयत्या वेळी नकार दिला असेल. मग त्यांच्याकडे घरी परतण्याशिवाय काही पर्यायच नसेल म्हणून त्या घरी आल्या असतील. शक्यता आहे, पण ती गेली कुठं? विजयकडे आले असेल. तो खोटं का बोलतोय? बघा, म्हणजे हे कितपत योग्य आहे. मला असं वाटतं रेश्मा वहिनी तिच्या प्रियकराला सोडून परत घरी आली असेल. तोपर्यंत तिने जो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवरती आला असेल. म्हणजे कुठल्या नवऱ्याला आवडणार आहे ना आपल्या बायकोचं बाहेर अफेअर चालू आहे. विजय शॉर्ट टेम्पर्ड आणि सणकी आहे आणि बायकोच्या बाबतीत तो कसा वागला हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणून रागाच्या भरात त्याने काहीतरी चुकी सॉरी म्हणजे पुरावे नसताना आपण एखाद्या आरोपीला आरोपी म्हणणं खरंच चुकीचं आहे.
तुम्ही तुमच्या याने प्रयत्न करा. उगाच मी काहीतरी सांगतोय म्हणून विजयवर संशय घेऊ नका. शक कैसे नहीं करूंगी डॉक्टर, उस पे सारे रीजन है शक करने के. दिव्या मॅडम, चहा. नाही नको, ही केस सॉल्व्ह झाली की येईन चहा प्यायला. नक्की आहे. आणि माझ्या लग्नाच्या आधी नक्की केस सॉल्व्ह करा. मला माझ्या लग्नात तुम्ही हव्या आहात.